नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, पोहे, उपमा, कचोरी, समोसा रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो। तर आज मी घरच्या मंडळींना म्हटलं की चला मी आज वेगळा चटपटीत असा पदार्थ तुम्हाला खाऊ घालते। तर मी बनवणार आहे मटार रोल। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। 3 वाट्या मैदा, 2 वाट्या मटार, 2 बॉईल केलेले बटाटे, 1 चमचा सोप, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा अद्रक मिरची पेस्ट, अर्धा वाटी कोथिंबीर आणि अर्धा लिंबू, 1 मोठा चमचा तेल, टेस्टसाठी मीठ, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा जिरं, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा हिंग। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। एका ताटामध्ये मी मैदा घेतला, चवीपुरतं मीठ टाकलं, ओवा घ्यायचा, हातावर असा क्रश करून टाकायचा आणि तेल टाकणार। हे छान एकजीव करून घ्यायचं। आणि थोडं थोडं पाणी टाकत पिठाचा गोळा बनवून घ्यायचा। जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही बनवायचा। हा आपला आता गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण हा 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवूया। पिठाचा गोळा रेस्टला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण हे मटार उकडून घेऊया। मी गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकले, थोडीशी साखर टाकली, उकडण्याचे आता दाणे टाकणार आणि 5 ते 10 मिनिटं उकडणार। मटार उकडून झालेले आहेत आणि आता आपण ते चाळणीमध्ये काढून घेऊया। चला आता आपण सारण तयार करून घेऊया। मी तेल तापत ठेवलं, जिरं टाकलं, सोप टाकली, अद्रक मिरची पेस्ट टाकली, हिंग टाकलं, जिरं पावडर टाकली, तिखट टाकलं, हळद टाकली, धने पावडर टाकली, आमचूर पावडर टाकली, बटाटे टाकले, मटार टाकले, साखर टाकली,
मीठ टाकलं, कोथिंबीर टाकायची, लिंबू पिळायचं अर्ध. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि आपण हे मॅशरनं मॅश करून घेऊया. छान एकजीव होईपर्यंत मॅश करायचं. तर हे सारण एकजीव झालं आणि आपलं आता हे सारण तयार झालेलं आहे. चला आपण आता मटार रोल करायला सुरुवात करूया. सारण हे पूर्णपणे थंड झाल्यावर रोल करायला सुरुवात करायची. एवढा गोळा घ्यायचा. असा ओव्हल साईजची पुरी तयार करायची. पुरी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही लाटायची, मीडियम साईजची लाटायची. रोल बनवायचा आणि इथे पातेल्याला पाणी लावून अशी ही चिटकवून घ्यायची. इथे थोडंसं असं रोल करायचं, प्रेस करायचं. हा आपला मटार रोल तयार आहे. मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा रोल बनवून दाखवते. अशी पोळी गोल लाटायची. मीडियम साईजचीच पोळी लाटायची, जास्त मोठीही नाही आणि जास्त छोटीही नाही. अशी चाकूने बाजूला कट करायचे.
आणि आता त्यामध्ये सारण भरायचं. असा रोल करत पाणी लावायचं आणि इथे पॅक करायचं. कडा पॅक करून घ्यायची. त्याला थोडंसं प्रेस करायचं. असा सुद्धा रोल तयार होतो. हे आपले सगळे रोल तयार झालेले आहेत. आपले मटार रोल तयार झालेले आहेत आणि आता आपण ते तळून घेऊया. मी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण ते मटार रोल टाकूया. मटार रोल हे मीडियम हीटवरच तळायचे. हे बघा, हा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपण काढून घेऊया रोल. मटार रोल हे तळून झालेले आहे आणि आता आपण डिश सर्व करून घेऊया. हे बघा किती छान क्रिस्पी झालेले आहेत. आज मी मटार रोल ही रेसिपी तयार केलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका.